मन भरून आलंय. आज खूप जास्त दुःख वाटतंय, एकटेपणा जाणवतोय. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मनापासून तयार केलेला आहे. या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही रिलीजही व्हाल आणि या व्हिडिओ शेवटी मी तुम्हाला तुमच्या भावनांचा कंट्रोल तुमच्या मनाद्वारे, विचाराद्वारे कसा तयार करता येईल याबद्दलही सांगणार आहे. सुरू करूयात. चल. नमस्कार. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे जे माणसं आहेत. आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत म्हटल्यावर आपल्याला भावना आहेत. मानसिक, शारीरिक खच्चीकरणही खूपदा होतं. अनेक वेळा आयुष्याच्या या प्रवासात कधी कधी स्वतःला एकटं फीलही होतं. अग्री? टाईप ए इन द कमेंट बॉक्स, चॅट बॉक्स. मला सांगा. तर त्यावेळेस ना कळत नाही, रडायला येत असतं, भरून आलेलं असतं, पण रडून मी स्वतःला वीक कसं काय दाखवू समोर लोकांच्या, किंवा मी रडलो किंवा मी रडले तर मी कमकुवत आहे असं वाटेल, किंवा हे योग्य नाहीये रडणं, या लिमिटिंग बिलीफ मध्येही अडकलेला असतो एक सामान्य माणूस. आणि त्यामध्ये इमोशन्स रिलीज करण्याचं राहून जातं. पण त्या रिलीज करणं गरजेचं असतं, कारण की त्या जर का रिलीज केल्या नाही योग्य पद्धतीनं, जर का हील केल्या नाही, तर तशाच इमोशन्स फील करण्याचा सिग्नल आपल्या सबकॉन्शियसला आणि आपल्या एनर्जी फील्डला जातो. या एनर्जी फील्डला आणि सबकॉन्शियसला असं वाटतं की ज्या अर्थी या इमोशनकडे, या भावनेकडे तुमचं 24/7 लक्ष आहे, त्या अर्थी अशाच भावना जास्तीत जास्त वेळा फील करायच्या आहेत. आणि मग तसेच प्रसंग, तशाच भावना वारंवार दाटून येतात. आणि मग तुम्ही स्वतःला म्हणता की अलीकडे मी खूप जास्त इमोशनल झाली आहे किंवा इमोशनल झालोय, मला खूप वेळा रडायला येतं. येस, मला चॅट बॉक्समध्ये संवाद साधा. नक्की सांगा की हो, तुम्हाला असं होतं का? आय कॅन हिअर यू, आय कॅन सेन्स यू. मी तुम्हाला ओळखू शकते, मी तुम्हाला फील करू शकते. आणि त्याचसाठी हा क्विक हीलिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. असं जे कोणी, ज्यांना आता असं वाटतं की माझं समजून घेणारं, ऐकणारं कोणीच नाहीये आणि मला मात्र रिलीज व्हायचंय, रडायचंय, मन भरवून हील व्हायचंय, मोकळं व्हायचं आहे, तर तुमच्यासाठी हे हीलिंग आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असंही असू शकतं की आजचा दिवस तुमचा चुकीचा गेलेला आहे, जसं तुम्हाला पाहिजे होतं तसा नव्हता, किंवा एखादा प्रसंग घडून झालेला आहे आणि ते मनातनं जात नाहीये. एखाद्या व्यक्तीनं विश्वासघात केला आणि त्याचाही त्रास होतोय. असं काहीही होऊ शकतं. मी सांगितलं तसं आपण माणसं आहोत, आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत, काहीही होऊ शकतं. राग येणं, वाईट वाटणं, रडायला येणं ह्या मानसिक भावना आहेत आणि या माणसालाच फील होतात. त्यामुळे या सगळ्यामध्ये आत्ता तुम्हाला हे 10 मिनिटाचं हीलिंग आराम देईल, हील करेल, रिलीज करेल आणि तुम्हाला परत ताजंतवानं करेल चांगल्या प्रवासासाठी, आयुष्याच्या या सुंदर जगण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. मी रिक्वेस्ट करेन की हेडसेट्स घाला, म्हणजे तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येईल. आणि तुम्हाला जर का तुम्ही बेड किंवा सोफ्यावर असाल, जर का आरामात रिलॅक्स होता आलं तर ठीक. नाही, कुठेतरी ऑफिस किंवा प्रवासात कुठेतरी हा व्हिडिओ बघताय, तर जस्ट क्लोज युअर आयज. डोळे बंद करायचे आहेत. हँड्स ऑन युअर हार्ट, हृदयावर हात ठेवायचा आहे. आणि फक्त मी जे काही म्हणते ना, ते फील करायचंय, ऐकायचं आहे. माझ्या मागे म्हणण्याची घाईही करू नका आणि ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, या सगळ्या लॉजिकमध्येही नका पडू. रिलीज व्हायचंय, रिलीज होऊन घ्या. रडायला आलं तर नक्की रडा. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. हां? सो हँड्स ऑन युअर हार्ट. डिअर माय सोल एनर्जी, माझा अंतरात्मा, मला आता खूप काहीतरी लागलंय. कोणाचं तरी बोलणं, वागणं, ही डील, हे ऑफिसची मीटिंग, हे मला असह्य होतंय. यापैकी तुमचं कुठलंही कारण असेल. आजचा दिवसच माझ्या आयुष्यात का आला असंही वाटत आहे. एखाद्या प्रेमाच्या व्यक्तीनेही हर्ट केलं असेल. तरीही तुझ्याबरोबर मी आता पूर्णपणे उपस्थित आहे. डिअर माय सोल एनर्जी, मी तुझ्याबरोबर कनेक्टेड आहे. हे जे काही मानसिक थकवा आलेला आहे, गिव्हअप करण्याचा सतत मनात विचार येत आहे, किंवा रडू का नको, कसं व्यक्त होऊ, स्वतःला एकटं कुठेतरी घेऊन जाऊ का, हे असे नको नको ते विचार माझ्या मनात येत आहेत. आणि हे माझ्या अंतरात्म्यामधूनच येत आहेत, याचाही मी आदर करत आहे. आणि या विचारांच्या नकारात्मकतेला सुद्धा अंतर्मनातनं रिलीज करत आहे. डिअर माय सोल एनर्जी, माझ्या अंतरात्म्याला पावर मिळण्यासाठी, जागृत करण्यासाठी मी आत्तापर्यंत काहीही केलेलं नाही.
त्याच्याकडनं फक्त घेत आलो, त्याला परत देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही याचाही विचार आत्ता येतोय. मला कोणीतरी एकटं पाडले, कोणीतरी पॉलिटिक्स केलंय माझ्यासोबत, कोणीतरी ऐकून घेण्यासाठी म्हणून मला बोलवलं, पण माझं ऐकूनच घेतलेलं नाही. असं काहीसं झालेलं आहे. एकटं पडल्याची भावना येते. आत्ता ज्या प्रसंगातनं किंवा ज्या सिच्युएशनमधनं मी चाललो किंवा चालली आहे त्याला काहीच उत्तर नाही असंही वाटत आहे. आणि मी एवढ्या मोठ्या प्रचंड विश्वामध्ये एकटा कसा काय, एकटी कशी काय असा प्रश्नही येतोय. माझ्या आराध्याला, माझ्या युनिव्हर्सला मी भांडण स्वरूपात प्रश्न विचारतोय गेले 1 तासभर. गेले 1 तास मी तेच करत आहे की तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस? डिअर युनिव्हर्स, तू इतका हार्श कसं काय असू शकतोस? मी जर का तुझा कॉन्शियस पार्ट आहे तर हा आजचा प्रसंग तू माझ्या आयुष्यात कसा आणू शकतोस? या सगळ्या विवंचनेत मला खरंच कळत नाहीये आता काय करावं. तरीही मी स्वतःचा स्वीकार करत आहे, स्वतःच्या आयुष्याचा स्वीकार करत आहे, आजच्या दिवसाचाही स्वीकार करत आहे, अगदी या क्षणाचाही स्वीकार करत आहे आणि स्वतःला या नकारात्मकतेमधून रिलीज करत आहे. माझंच मला सांत्वन करत आहे, रडण्याची परमिशनही स्वतःला देत आहे. आत्ता जे अश्रू डोळ्यांपर्यंत आलेले आहेत त्यांना डोळ्यांवाटे वाहण्याचंही परवानगी मी देत आहे. माझ्या एकटेपणात मी माझ्या सोबत आहे. या विचारांच्या गर्तेतनं बाहेर येण्यासाठी मी स्वतःला याद्वारे रिलीज करण्याची परमिशन देत आहे. डिअर युनिव्हर्स, आय एम सॉरी, मी आता या क्षणाला स्वतःला एकटं समजलं जेव्हा की तू माझ्यासोबत आहेस. प्लीज फॉरगिव्ह मी. माझं शरीर आरोग्य, मानसिक आरोग्य, माझं अंतर्मन, माझा अंतरात्मा, एवढी सगळी एनर्जी माझ्यासोबत असताना सुद्धा मला तो लोनलीनेस जाणवला. प्लीज फॉरगिव्ह मी. मला आता सोल्युशन दिसत नाही याचा अर्थ असा नाही की ते अस्तित्वात नाही. 1 तासाभरानं मला माझं सोल्युशन कदाचित समोर दिसेल. त्यासाठी मी डिवाइन टाइम अलाव करत आहे. अँड थँक्यू सो मच. हा व्हिडिओ माझ्या समोर आला, हे हिलिंग डिअर युनिव्हर्स तू मला पाठवलंस. जणू काही तूच मला मायेनं सांत्वना देत आहेस. माझ्या रडण्यासाठी, माझ्या इमोशन्स रिलीज करण्यासाठी मला वाट मोकळी करून देत आहेस. थँक्यू सो मच डिअर युनिव्हर्स. अँड आय लव्ह माय सोल एनर्जी. आय लव्ह दिस सिच्युएशन ऑल्सो. आय रिस्पेक्ट दिस ऑल्सो. मी याचाही आदर करत आहे. हे सगळं माझ्या आयुष्यात जे काही घडलंय त्याच्यातनं मला युनिव्हर्स जास्त स्ट्रॉंग पुढे जाण्यासाठी, ते मानसिक बळ, त्या इन्स्पायर्ड ॲक्शन्स, या सगळ्यासाठी मला जी ऊर्जा देत आहे त्याचाही आदर आहे. रिलॅक्स अँड रिलीज. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सावकाश सोडायचं आहे. Rub your hands, absorb all the healing energy and come back to me. सावकाश माझ्याकडे परत यायचं आहे. रिलॅक्स व्हायचंय, रिलीज व्हायचंय. रडू आलं असेल तर थोडंसं घोटभर पाणी घ्या. स्वतःबरोबर बसा थोडं 10 मिनिटं आणि रिलॅक्स व्हा. आणि मला या व्हिडिओच्या खाली प्रॉमिस करा की येस, आय एम वन मॅन आर्मी. मी माझ्यासोबत स्वयंप्रकाशित आणि सुरक्षित आहे. मला या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करायची हा. इट्स ओके. आपण युनिव्हर्सची बाळं आहोत. कधीतरी रडणं अलाउड आहे, पण त्या रडण्यामध्ये राहणं मात्र अलाउड नाही. सो रिलीज अँड कम बॅक टू द झोन. या आयुष्य तुमची वाट बघत आहे. या व्हिडिओ मार्फत एवढाच मेसेज द्यायचा आहे की आयुष्य खूप सुंदर आहे. डोंट गिव्ह अप. सोल्युशन तुमच्या समोर आत्ता नाही याचा अर्थ असा नाही की ते उपलब्ध नाही, अस्तित्वात नाही. जस्ट रिलीज अँड चेक. सोल्युशन तुमच्या आजूबाजूलाच आहे, तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम्सचं. येस, ट्रस्ट दॅट डिवाइन. तुमचं जे कुठलं आराध्य आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांनाही शेअर करा, जेणेकरून ज्यांना कधीही एकटेपणी किंवा माझं कोणीच नाही असं वाटतं तेव्हा हा व्हिडिओ त्यांना रिलॅक्सेशन देईल, रिलीज करेल आणि परत एकदा आयुष्याच्या सुंदर प्रवासात घेऊन येईल. ओके, तुम्हालाही माझ्यासोबत असंच रिलॅक्स व्हायचंय, हील व्हायचंय, रिलीज व्हायचंय, योग्य पद्धतीनं व्हायचं आहे, पुढे जायचं आहे. तर मी इन्व्हाइट करते अपकमिंग 3 दिवसाच्या EFT लाईफ कोच प्रॅक्टिशनर वर्कशॉपमध्ये. या प्रॅक्टिशनर वर्कशॉपमध्ये तुम्हीही माझ्यासारखे लाईफ कोच होऊ शकता.
इतरांना बळ देऊ शकता, सायंटिफिकली त्यांना रिलीज हील कसं करायचं याबद्दलही त्यांना चांगल्या प्रकारे मदत करू शकता. तुमची ओळखही निर्माण करू शकता आणि त्याचबरोबरीनं स्वतःचं इन्कमही जनरेट करू शकता. तर इतकं छान आहे हा प्रवास. खूप जणांना, खूप जणांची गरज आहे. तुम्हीही त्या डिव्हाइन हेल्पचा एक साथीदार होऊ शकता. तुम्ही रेडी आहात? टाइप आर इन द चॅट बॉक्स आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. अपकमिंग 3 दिवसाच्या वर्कशॉपची तुम्ही त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3 दिवस जेव्हा तुम्ही वर्कशॉप अटेंड करता तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. सगळे डिटेल्स त्या लिंकमध्ये दिलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही रिलीज आणि रिलॅक्स झालात का? हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि हो, शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, म्हणजे मला असे व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. थँक्यू सो मच. भेटूया अशाच एखाद्या हीलिंग, टॅपिंग आणि माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ सहित.